येस, सगळ्यांना माहिती आहे आपण इथे का आलो आहोत आणि इथं आपण काय करणार आहोत याची सगळ्यांना ऑलरेडी कल्पना आहे. पण तरी देखील थोडक्यात मला इथं सगळ्यांना एक्सप्लेन करायच्यात गोष्टी आणि मग आपण पुढे जाणार आहोत. जसं की मी सुरुवातीला सांगितलं की आपण सगळेजण इथं जमलो आहोत डिजिटल मार्केटिंग शिकायला आणि पुढचे काही दिवस आपण डिजिटल मार्केटिंग शिकणार आहोत. हा सब्जेक्ट डीपमध्ये जाणून घेणार आहोत, शिकणार आहोत, इम्प्लिमेंट पण करणार आहोत. हे सगळं शिकवायला सुरुवात करू त्याच्या आधी मी थोडी माझी माहिती देऊ इच्छितो. चालेल? येस, इज इट ओके? टाईप येस. येस, थँक्यू सो मच. ओके ओके. तर मित्रांनो, डिजिटल आझादी माझ्या कंपनीचं नाव आहे. थँक्यू सो मच. डिजिटल आझादी माझ्या कंपनीचं नाव आहे. डिजिटल म्हणजे डिजिटल मार्केटिंग आणि आझादी याचा अर्थ आहे फ्रीडम, स्वातंत्र्य. तर असं हे डिजिटल आझादी आमचं नामकरण आम्ही केलं होतं. याचे संस्थापक आहेत संदीप बन्साली, जे की माझे पार्टनर आहेत आणि माझं नाव आहे ओमकार गायकवाड आणि मी देखील या कंपनीमध्ये पार्टनर आहे. डिजिटल आझादीमध्ये आम्ही डिजिटल मार्केटिंग शिकवतो हिंदीमधून ऑल ओव्हर इंडिया. डिजिटल आझादीमध्ये आम्ही डिजिटल मार्केटिंग शिकवतो हिंदीमधून ऑल ओव्हर इंडिया आणि डिजिटल मार्केटिंगचे वेगवेगळे सब्जेक्ट आम्ही इथं शिकवत असतो. डीपमध्ये भरपूर या गोष्टी आहेत. हळूहळू काही गोष्टी मी तुम्हाला उलगडत जाईन. तर डिजिटल आझादी काय आहे? तर डिजिटल आझादी एक स्कूल आहे, एक शाळा आहे जिथं डिजिटल मार्केटिंग प्लस इतर जे सब्जेक्ट आहेत डिजिटल मार्केटिंग आणि त्याच्या व्यतिरिक्त हे सगळे सब्जेक्ट आपण इथं शिकत असतो. डिजिटल मार्केटिंग एक सोसायटी आहे जिथं वेगवेगळ्या लेवलचे लोक एकत्र येतात. गृहिणी आहेत, विद्यार्थी आहेत, प्रोफेशनल आहेत, बिझनेस ओनर्स आहेत, फ्रीलान्सर्स आहेत, कॉन्टेंट क्रिएटर आहेत. अनेक प्रकारचे लोक इथं एकत्रित शिकतात. तसेच डिजिटल आझादी एक सर्व्हिस देखील आहे कारण इथं वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस देखील आम्ही देत असतो आणि डिजिटल आझादी एक शॉप देखील आहे. वेगवेगळे प्रॉडक्ट्स देखील डिजिटल आझादीमध्ये आमच्याकडे आहेत जे आम्ही विकत देखील असतो. तर अशा प्रकारे एक शॉर्ट डिस्क्रिप्शन आहे डिजिटल आझादीचं. तर डिजिटल आझादीमध्ये सध्याला 30,000पेक्षा जास्त स्टुडंट डिजिटल मार्केटिंग शिकत आहेत कंटिन्युअस. हिंदीमधून आम्ही हे शिकवत असतो आणि ऑल ओव्हर इंडिया हे आपण करत असतो. तर आज इथे आपण डिजिटल मार्केटिंग मराठीतून शिकायला सुरुवात करणार आहोत आणि कोणतीही गोष्ट जर का आपण सुरुवात करतोय ना, कोणतीही गोष्ट सुरुवात म्हणण्यापेक्षा कोणतीही गोष्ट जर का आपण आपल्या आयुष्यात करतोय तर देर इज अ प्रिन्सिपल, एक नियम असतो आणि त्या नियमचं नाव आहे 80-20 प्रिन्सिपल. ऐकलंय कोणी? कोणी ऐकलंय 80-20 प्रिन्सिपल? येस टाईप करा येस जर कोणी ऐकलंय किंवा कोणाला माहिती आहे. नाही ऐकलंय? ओके, बहुतांश लोकांनी ऐकलेलं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पॅरेटो प्रिन्सिपल, पॅरेटो अनालिसिस काही तुम्ही त्याला म्हणू शकता. म्हणजे काय? म्हणजे काय थोडक्यात सांगतो, थोडक्यात सांगतो. तर तुम्ही बघितलं असेल एखाद्या वर्गामध्ये आपण जेव्हा शाळेला होतो तर एखाद्या वर्गामध्ये जर का 60 मुलं असतील, 60 मुलं मुली विद्यार्थी विद्यार्थिनी असतील तर त्यातले सगळेच्या सगळे सक्सेसफुल होत नाहीत. बघितलंय? नोटीस करा, आपल्या 10वीतला वर्ग आठवा. त्यातले 80% लोक एक नॉर्मल ॲव्हरेज आयुष्य जगत असतात, चालू असतं त्यांचं. त्यातले 20% लोक काही ना काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी करतात आणि त्यांच्या आयुष्यात सक्सेसफुल होतात. बघितलंय? नोटीस केलंय? येस. ओके, हा रूल बघितलंय सगळ्यांनी. व्हेरी गुड. अजून दाखवतो, अजून एक्झाम्पल सांगतो. नोटीस करा, आपल्याकडे जे कपडे आपल्याकडे जे कपडे असतात ना, भरपूर प्रत्येकाकडे भरपूर कपडे आहेत. त्यातले 80% कपडे आपण फार रेअर वापरतो आणि त्यातले 20% कपडेच आपण सारखं 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 वापरतो. येस, नोटीस केलंय कोणी? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बिझनेसमध्ये जर का तुम्ही नोटीस केलं, जर का 100 क्लायंट तुमच्याकडे असतील ना, 100 क्लायंट तुमच्याकडे असेल तर त्यातले 80% क्लायंट जे आहेत ना ते तुम्हाला फक्त 20% रेव्हेन्यू देतील. त्यातले 80% क्लायंट फक्त तुम्हाला 20% रेव्हेन्यू देतील, पण 20% क्लायंट तुम्हाला 80% रेव्हेन्यू देतील. लक्षात येत आहे? नोटीस करताय? दिसतंय? येस टाईप येस. युट्यूबमध्ये पण, युट्यूबला पण जर तुम्ही बघितलं, जे पण इन्फ्लुएन्सर लोक आहेत, कॉन्टेंट क्रिएटर आहेत, त्यांचे सगळेचे सगळे व्हिडिओ व्हायरल होत नाहीत. त्यांचे 20% व्हिडिओ असतात जे व्हायरल होतात आणि तेच त्यांना भरपूर लीड्स, ट्रॅफिक आणि रेव्हेन्यू जनरेट करून देतात. सगळे व्हिडिओ कधीच व्हायरल होत नाहीत. लक्षात येत आहे? सो हा 80-20 प्रिन्सिपल सगळीकडे ऍप्लिकेबल आहे. होय, तो इथे कसा ऍप्लिकेबल आहे?
ओके, आता प्रश्न आहे तो इथे कसा ऍप्लिकेबल आहे. इथे या पद्धतीने ऍप्लिकेबल आहे की आज इथे शिकायला भरपूर लोक आलीत. जवळपास 250-300 लोक इथं विद्यार्थी इथं शिकायला आज आलेले आहेत. जवळपास महिनाभर आपला क्लास चालेल आणि यातले फक्त 20% लोकच शेवटपर्यंत राहणार आहेत. 80% लोक गळून पडणार आहेत, ते मध्ये सोडून देणार आहेत. तुम्हाला कोणत्या लोकांमध्ये राहायचंय? 20 का 80? टाईप करा चॅटबॉक्स मध्ये. तुम्हाला कोणत्या ग्रुपमध्ये राहायचंय? 20च्या ग्रुपमध्ये राहायचंय का 80च्या ग्रुपमध्ये राहायचंय? ऑटोमॅटिक प्रत्येकाकडे काही ना काही कारण येणार आणि ते सोडून देणार. येस, आणि तुम्ही जे म्हणताल तेच होणार आहे. जर तुम्ही ठरवलं की मला 20 मध्ये जायचंय तर तुम्ही 20 मध्ये याल. तुम्ही म्हटलात मला 80 मध्ये जायचंय, सोडून जायचंय, काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येकाचा चॉईस आहे. प्रत्येकाचा चॉईस आहे, काही प्रॉब्लेम नाही, माझी काही अडचण नाहीये. कारण मी तर शिकवणार आहे, लक्षात घ्या, मी तर शिकवणारच आहे. मी दररोज शिकवणार आहे, ते माझं कामच आहे. प्रश्न तुमचा आहे की तुम्हाला दररोज शिकायचं नाही शिकायचं, तुम्हाला कुठे जायचं हा तुमचा प्रश्न. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, थँक्यू सो मच. तर इथं शिकणार कसं आहोत? तर हे जर कुठली गोष्ट करायची, इम्प्लिमेंट करायची, तर यासाठी आपण इथं एकत्र शिकणार आहोत, दररोज एकत्र येणार आहोत आणि आपण शिकणार आहोत. डिजिटल मार्केटिंग ही संकल्पना बऱ्याच जणांनी इतक्यातच ऐकली असेल. डिजिटल मार्केटिंग ही संकल्पना बऱ्याच जणांनी इतक्यात ऐकली असेल, खास करून कोविड नंतर ऐकली असेल. येस. मग डिजिटल मार्केटिंग कधी शिकायला पाहिजे होतं? कोविडच्या वेळेला शिकायला पाहिजे होतं का? डिजिटल मार्केटिंग त्याच्या आधीपासून आहे, तेव्हा शिकायला पाहिजे होतं का? नाही. तर डिजिटल मार्केटिंग तेव्हा जरी शिकलं असतं तरी चाललं असतं, आणि तेव्हा नाही शिकलं काही प्रॉब्लेम नाहीये. आज देखील तुम्ही शिकू शकता आणि सुरुवात करू शकता. अजूनपर्यंत अजूनपर्यंत भारतामध्ये इंटरनेटच पूर्ण विस्तार झाला नाहीये. आजच्या घडीला जर पाहिलं, भारताची लोकसंख्या किती आहे? जवळपास 140 CR वर आहे, 140 करोडच्या वर आहे. अजूनपर्यंत 60-65% लोकांपर्यंतच इंटरनेट पोहोचलंय. अजून देखील 30-35% इंटरनेटचं मार्केट ओपन आहे. तर डिजिटल मार्केटिंगला अजून देखील भरपूर जास्त स्कोप आहे. लक्षात येत आहे का? येस ऑर नो? सो आजच्या घडीला जरी देखील आज तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकताय, सो इट इज अ राईट टाइम. डो नॉट वरी की अरे मी आधी शिकलो असतो तर छान झालं असतं, असं काही नाही. आज तुम्ही शिकताय, इट्स व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. शिकण्यासाठी काय लागतं? ओके, कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी काय लागतं? तर लक्षात ठेवा, एक वही लागेल, एक पेन लागेल, सगळ्यात महत्वाचं लागेल ते म्हणजे माइंडसेट. इथं येताना सगळ्यात महत्वाचं घेऊन या, ते म्हणजे माइंडसेट, की होय मला काहीतरी नवीन शिकायचंय. भले मी आधी काहीतरी ऐकलं असेल, भला मला काहीतरी माहिती असेल, भले मी रील बघितली आहे, भले मी आधी एखादा कोर्स केला असेल, भले मी युट्यूबवर व्हिडिओ बघितले असेल, चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. पण इथं येताना एक माइंडसेटनी या की बाबा मला काहीतरी शिकायचंय. मला बघायचं की बाबा याच्याकडून मला काय मिळतंय, माझं चांगलं काय होतंय का. लक्षात येत आहे? सो प्लीज हॅव लर्निंग माइंडसेट. स्वतःकडे एक लर्निंग माइंडसेट ठेवा आणि त्याच्या जोडीला एक अर्निंग माइंडसेट पण ठेवा, की बाबा ह्याच्या माध्यमातून मला पैसे कसे कमवता येतील, हे माझ्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करून माझ्या बिझनेसची ग्रोथ कशी मला करता येईल. तर लर्निंग प्लस अर्निंग या माइंडसेटनी आपल्याला इथं शिकायचं आहे. समजतंय? तो टाईप करा L&E. L फॉर लर्न अँड E फॉर अर्न. लर्न अँड अर्न. टाईप करा लर्न अँड अर्न. ऍग्री आहात तर टाईप करा L&E और लर्न अँड अर्न. ओके, सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. येस, व्हेरी गुड. सगळ्यात महत्वाचं, भले तुम्ही काही करताय काही नाही करताय, इथे तुम्ही एनरोल झालात, या कोर्सला तुम्ही आलात, या सेशनला तुम्ही आलात, तर पहिली स्टेप तर तुम्ही घेतली. पहिली स्टेप आहे इथे येणं. फर्स्ट स्टेप आहे इथे येणं. सेकंड स्टेप आहे दररोज येणं. सेकंड स्टेप आहे दररोज येणं आणि इथं येऊन थांबणं, की वर्गात तुम्ही या आणि दररोज बसा. आणि जर का तुम्ही बसलात तर तुम्ही ती गोष्ट ऑटोमॅटिकली करायला लागाल. सो फर्स्ट स्टेप इज साइन इन. साइन इन म्हणजे इथं तुम्ही आलात. सेकंड स्टेप इज शो अप, की दररोज या, दररोज या, आणि मग तुम्हाला हवे ते रिझल्ट इथं तुम्हाला मिळणार आहेत. ओके, लक्षात घ्या, कोणती गोष्ट शिकणं हे सोपं नाहीये. ओके, आजच्या घडीला आपल्याला सोपं वाटतं, पण हे सोपं नाहीये, इट्स अ प्रोसेस. ओके, तो इथं मी थोडक्यात तुम्हाला काय करणार आहे, इथं मी थोडक्यात तुम्हाला तुमची लर्निंग प्रोसेस दाखवणार आहे, आणि सगळ्यांनी नीट बघा आणि नीट ऑब्झर्व करा. स्क्रीन दिसतीये माझी? इज इट विजिबल? येस.
व्हेरी गुड, व्हेरी नाईस. ओके. सो सगळ्यात पहिले होणार काय लक्षात द्या इथे. ओके. सगळ्यात पहिले होणार काय तर इथं हा ग्राफ मी काढलाय जॉय वर्सेस पेनचा. ओके, जॉय वर्सेस पेनचा हा ग्राफ आहे. इथं पेन आहे, इथं जॉय आहे. दिसते तुम्हाला? आता आपण कुठे आहोत? आता आपण आहोत इथे. ओके, आता आपण आहोत इथे डिजिटल मार्केटिंग शिकायला जस्ट सुरुवात करतोय. आणि जसं जसं आपण पुढे जाणार हळूहळू तुम्हाला वाटेल यार काय कॉन्सेप्ट आहे, काय आयडिया आहे, किती भारी आहे, किती मस्त आहे. यू विल से लाईक ग्रेट आयडिया सर, खूप भारी आहे. अजून पुढे जाऊ, अजून काही गोष्टी मी तुम्हाला दाखवेन, सांगेन ना, यू विल ब्लोन अवे. तुम्ही म्हणताल यार वाव ऑसम सर, त्याच्यापेक्षा भारी काय होऊ शकत नाही. पण जसं जसं मी सांगेल तुम्हाला की आता हे बघून झालं ना, आता इम्प्लिमेंट करा. आता तुम्ही याला एक्झिक्यूट करा. आणि मग जेव्हा तुम्ही एक्झिक्यूट करायला लागाल तेव्हा तुम्हाला जाणवलं यार सर हे ना दिसतंय तेवढं सोपं नाहीये, हे थोडंसं अवघड आहे. अजून करायला जाल तर असं वाटेल यार नाही हे थोडं नाही, थोडं जास्तच अवघड आहे. अजून जेव्हा मी तुम्हाला डीप मध्ये घेऊन जाईल, थोडं वेबसाईट मध्ये घेऊन जाईल, एसईओ मध्ये घेऊन जाईल, ऍड्स मध्ये घेऊन जाईल ना, तेव्हा तुम्ही म्हणताल भाऊ हे साध्या माणसाचं काम नाहीये, हे आपलं काम नाही, आपल्याकडनं कदाचित होणार नाही. आणि अजून डीप गेल्यावर तुम्ही म्हणताल यार बस, बस झालंय, आता नको शिकायला, जेवढं शिकलो तेवढं चांगलं आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या मनात असं येईल की बास झालं, माझ्याकडनं होणार नाही, त्या क्षणाला सोडायचं नाहीये, त्या क्षणाला थांबायचं नाहीये, त्या क्षणाला पण क्लासला यायचंय, माझी मदत घ्यायची, माझ्या टीमची मदत घ्यायची, पण प्रयत्न करायचे आहेत. आणि त्या क्षणाला देखील तुम्ही जर न थांबता प्रयत्न केलात, केला थोडा प्रयत्न, अजून जोर लावलात, अजून जोर लावलात, तर पुढचा असा क्षण येईल की तुम्ही म्हणाल यार हा हे होऊ शकतं, कदाचित मला असं वाटतं की मी हे करू शकतो. अजून थोडं पुश केलं तर तुम्ही म्हणाल यार हा हे होऊ शकतं. अजून थोडं पुश केलं आणि जेव्हा तुम्हाला थोडं दिसायला लागेल की अरे हा किती सोपं आहे, तुम्हाला चांगलं वाटायला लागेल यार हा हे होऊ शकतं आणि मी हे करू शकतो. आणि नंतर जेव्हा रिझल्ट येतील ना तेव्हा तुम्ही म्हणाल यार बरं झालं, बरं झालं मी हे सोडून दिलं नाही, मदत मी सोडून नाही दिलं, मी थांबलो आणि मी केलं आणि मला रिझल्ट मिळाले. लक्षात घ्या, ही मुवमेंट, ही जर्नी आपल्या सगळ्यांची आहे आणि आपण सगळेजण या प्रोसेसमधून जाणार आहोत. आणि मी देखील या प्रोसेसमधून गेलो आहे आणि सगळे ट्रेनर, सगळे कोच या प्रोसेसमधून जातातच. प्रत्येक व्यक्ती या प्रोसेसमधून जातो जेव्हा केव्हा आपण नवीन गोष्ट करायला शिकतो. क्लिअर आहे का? क्रिस्टल क्लिअर आहे का? आपल्यासोबत काय घडणार आहे याची तुम्हाला क्लॅरिटी आहे का? जर क्लॅरिटी असेल तर टाईप करा सी सी. क्रिस्टल क्लिअर. होय सर, समजलंय पुढं काय होणार आहे, त्याच्यानंतर काय होणार आहे, त्याच्यानंतर काय होणार आहे, आणि मी तयार आहे. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. व्हेरी गुड, थँक्यू सो मच, व्हेरी गुड. सो ही क्लॅरिटी देणं गरजेचं आहे कारण सब्जेक्ट तसा आहे आणि प्रोसेस आहे. कुठलाही विषय शिकणं म्हणजे एक प्रोसेस असते आणि याची तयारी तुमच्या माइंडसेटची व्हावी म्हणून ही क्लॅरिटी मी इथं तुम्हाला दिली. ओके, चला पुढे जाऊयात आणि आता मूळच्या मुद्द्याकडे येऊयात. माझ्याबद्दल मी सांगितलं की येस, डिजिटल आझादी माझी कंपनी आहे, मी तिथे पार्टनर आहे. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर या विषयामध्ये मी जवळपास 10 वर्षापेक्षा जास्त काळ झालं काम करतोय. 2013 मध्ये माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग झालं. 2013चा मी पासआउट आहे. पुण्यातल्या मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून मी तिथून शिकलो. त्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉब केला, डिजिटल मार्केटिंगचे वेगवेगळ्या प्रकारचे जॉब केले. त्यानंतर असं वाटलं यार फक्त जॉब करून होणार नाही, तर आपल्याला स्वतःहून काहीतरी करायला पाहिजे. तर स्वतःहून डिजिटल मार्केटिंग शिकायला सुरुवात केली इंटरनेटवरून. क्लासेस त्यावेळी उपलब्ध होते पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते क्लास लावायला, आणि म्हणून स्वतःहून शिकायला सुरुवात केली. त्यानंतर स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी मी चालू केली पुण्यामध्ये, ज्याच्या माध्यमातून पुण्यातल्या व्यावसायिकांना मी डिजिटल मार्केटिंगच्या सर्व्हिसेस द्यायला सुरुवात केली होती. त्यानंतर असं वाटलं की यार जॉब आपण केलाय, बिझनेस आपण करतोय, जे काही नॉलेज, स्किल, एक्सपिरियन्स आपल्याला आलंय, हे नॉलेज, स्किल, एक्सपिरियन्स आपण लोकांना द्यायला हवं. आणि म्हणून मी डिजिटल मार्केटिंग शिकवायला पण सुरुवात केली. सो पुण्यामध्ये जे टॉपचे डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत 2-3, त्या सगळ्यांमध्ये मी स्वतः ट्रेनिंग दिलेलं आहे.
माझं स्वतःचं डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट मी चालू केलं होतं. तिथे देखील मी स्वतः डिजिटल मार्केटिंग शिकवत होतो. फिजिकली पण शिकवत होतो, ऑनलाईन पण शिकवत होतो. आणि आता डिजिटल आझादीमध्ये पार्टनरशिपमध्ये आम्ही डिजिटल मार्केटिंग शिकवतोय हिंदीमधून. आणि जवळपास 30,000पेक्षा जास्त विद्यार्थी डिजिटल आझादीला जोडले गेले आहेत. तर अशी माझी 10 वर्षाची जर्नी थोडक्यात मी तुम्हाला सांगितली. आणि नाव तुम्ही मला सांगू शकता की मी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकवू शकतो ना? येस ऑर नो? एम आय एलिजिबल? येस, आवडेल तुम्हाला शिकायला? येस. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. चला, मग पुढे जाऊयात. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. अँड हिअर वी गो. ओके. सो पुढे जाऊयात. आता मूळ विषयाला मी हात घालणार आहे आणि मूळ विषय आपला आहे डिजिटल मार्केटिंग. ओके. शिकवण्याची पद्धत आपली कशी असेल तर डिजिटल मार्केटिंग हा थोडा खूप जास्त टेक्निकल नाही, पण एक टेक्निकल सब्जेक्ट आपण त्याला म्हणूयात. आणि त्यामुळे आपण काय करणार आहोत, आपण पहिले एक एक सब्जेक्टचं, त्याच्या आतमध्ये जे काही विषय आहेत ना, त्याच्या एक एक सब्जेक्टचं आपण पहिले डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. ओके. सो दररोज आपण 1-1.5 तास प्रत्येक एक एक कॉन्सेप्ट मी तुमची क्लिअर करणार, प्रॅक्टिकली तुम्हाला गोष्टी दाखवणार. आणि त्यानंतर Q&A आपण करणार आहोत. लक्षात घ्या, मला माहिती आहे प्रत्येकाला भरपूर प्रश्न पडतात. सर हे कसं करायचं, हे कुठं मिळणार, रेकॉर्डिंग कुठं मिळणार, व्हिडिओ कुठं बघायचे, लॉग इन कसं करायचं. तुम्हाला येणारे प्रत्येक प्रश्न मला माहिती आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देखील मला माहिती आहे. पण तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला कोणालाही मी मध्येत किंवा अर्धवट सोडणार नाहीये. प्रोसेस आपली अशी असेल, दररोज आपण शिकणार 1-1.5 तास आणि त्यानंतर आपण थोडंसं Q&A करणार. आणि अशा पद्धतीने आपण गो थ्रू करणार आहोत. क्लिअर आहे? सो ज्यांच्याकडे पण प्रश्न असतील आपल्या नोटपॅडमध्ये नोटबुकमध्ये लिहून ठेवा. सेशनच्या शेवटी तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. ओके. विषय मोठा आहे तर सोबत एक वही आणि पेन घ्या. विषय मोठा आहे तर सोबत एक वही आणि पेन घ्या. स्वतःचे नोट्स बनवा. हे नोट्स नक्कीच तुम्हाला कामाला येतील. कारण असं म्हटलं जातं, जे लोक नोट्स घेतात ना, जे लोक नोट्स घेतात तेच लोक जास्त नोट्स बनवतात. ओके. जे लोक नोट्स घेतात तेच लोक जास्त नोट्स बनवतात. सो प्लीज मेक युअर ओन नोट्स. स्वतःचे नोट्स बनवत राहा आणि थांबू नका. ओके. चला, सो डिजिटल मार्केटिंग मध्ये मी आता घुसतोय. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय अनेक लोकांना माहिती आहे किंवा अनेक लोकांना माहित पण नाहीये. सो ज्यांना ज्यांना माहिती आहे की सर डिजिटल मार्केटिंग काय असतं, शॉर्ट मध्ये मला उत्तर द्या. चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग. तुम्हाला जे माहिती आहे डिजिटल मार्केटिंग बद्दल ते शॉर्ट मध्ये मला सांगा की काय माहिती आहे तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, कशाला आपण डिजिटल मार्केटिंग म्हणतो. येस. व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग? ओके. ट्रॅडिशनल मार्केटिंग डन वाया. ओके. चला उत्तर बघूयात. मोबाईलमध्ये ऍड लावणे, ऑनलाईन मार्केटिंग करणे. ओके. डिजिटल चॅनल थ्रू ट्रॅडिशनल मार्केटिंग करणे. ओके. आपल्या बिझनेसला डिजिटल मार्केटिंग करणे. ओके. अँड मार्केटिंग थ्रू ऑनलाईन मेथड, सोशल मीडिया मार्केटिंग, कॅचिंग कस्टमर बाय डिजिटल प्लॅटफॉर्म्स. ओके. सोशल मीडिया, आपले प्रोडक्ट सोशल मीडियावर विकणे. ओके. मार्केटिंग युझिंग सोशल मीडिया, ऑनलाईन मार्केटिंग, ऑनलाईन मार्केटिंग, इलेक्ट्रॉनिक मीडिया थ्रू मार्केटिंग. ओके, व्हेरी गुड. डिजिटल साधनांद्वारे आपले सेवा उत्पादने जाहीर करणे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. येस, ऑलमोस्ट. वाव, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत. येस, मला सांगायला आनंद होतोय, सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत. आणि यातलं एक ना एक गोष्ट म्हणजे मार्केटिंग आहे. आता मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो कशाला आपण डिजिटल मार्केटिंग म्हणतो. ओके, लक्ष द्या इथे. सो डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? असं मार्केटिंग ज्यामध्ये आपण डिजिटल डिव्हाइसेसचा वापर करतो. डिजिटल डिव्हाइस सगळ्यांना माहिती आहे कोणते कोणते? मोबाईल, लॅपटॉप, मोबाईल, लॅपटॉप, अजून काय येतं? येस, डिजिटल डिव्हाइस म्हणजे मोबाईल येतं, लॅपटॉप येतं आणि इंटरनेट येतं. आयपॅड पण येईल. तर डिजिटल डिव्हाइसेसचा जिथं आपण वापर करतो त्याला म्हणूयात आपण डिजिटल डिव्हाइसेस. असं मार्केटिंग जे करताना आपण डिजिटल मीडियाचा देखील वापर करतो. डिजिटल मीडिया म्हणजे काय? टेक्स्ट, इमेज आणि व्हिडिओ. आपण टेक्स्ट वापरतो, काही लिखित साधन वापरतो, इमेजेसचा वापर करतो, व्हिडिओचा वापर करतो. आणि याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाहिरात करतो. आणि वेगवेगळे डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे कोणते? ते म्हणजे गुगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, वेबसाईट आणि सॉफ्टवेअर किंवा ॲप. ओके. सो डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे
डिजिटल डिव्हाइसेसच्या माध्यमातून डिजिटल मीडियाचा वापर करून वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मार्केटिंग करणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय. पुन्हा एकदा सांगतो, डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? डिजिटल मार्केटिंग म्हणजे डिजिटल डिव्हाइसेसच्या माध्यमातून डिजिटल मीडियाचा वापर करून वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाहिरात करणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय. क्लिअर आहे? टाइप करा CC. समजलं? सिंपल आहे, कॉम्प्लिकेटेड नाही, एकदम सिंपल. व्हेरी गुड. डिजिटल डिव्हाइस, डिजिटल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म, दॅट्स इट. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. हे करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे मार्केटिंगची कॉन्सेप्ट जाणून घेणं. लक्षात घ्या, हे करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे कॉन्सेप्ट जाणून घेणं. का बरं? कारण अनेक लोक काय करतात माहितीये, अनेक लोक प्रॉडक्टचे फोटो काढतात, सोशल मीडियावर टाकून देतात, प्रॉडक्टचे व्हिडिओ काढतात, इंस्टाग्रामला टाकून देतात, व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवतात, गुगलवर अपलोड करतात, फेसबुकवर अपलोड करतात, पण ते करण्याआधी मार्केटिंगची कॉन्सेप्टच नीट समजून घेत नाही आणि म्हणून रिझल्ट येत नाहीत. कोणी आहे असं की सर आतापर्यंत मी भरपूर प्रयत्न केला डिजिटल मार्केटिंग करण्याचा, किंवा आतापर्यंत मी भरपूर प्रयत्न केला, माझे प्रॉडक्ट माझे सर्व्हिसेस भरपूर सोशल मीडियावर टाकले, भरपूर व्हॉट्सअप स्टेटसला लावले, पण मला रिझल्ट मिळाले नाही, असं आहे कोणी? टाईप करा ME मी. सर मी सगळं करून पाहिलं पण रिझल्ट नाही मिळाले. आहे कोणी? येस, इज देअर एनीवन? आहे, भरपूर लोक आहेत. येस, व्हेरी गुड, भरपूर लोक आहेत. कारण प्रत्येक जण प्रयत्न करतो ना, असं नाही आहे की कोणी प्रयत्न करत नाही. प्रयत्न प्रत्येक जण करतो की आपला बिझनेस, आपलं प्रॉडक्ट, आपले सर्व्हिस प्रमोट करूयात, कारण लोक येतील, पण प्रत्येकाला रिझल्ट मिळत नाही आणि ही फॅक्ट आहे. ओके, का मिळत नाही चला सांगतो. ओके, का मिळत नाही ते सांगतो आणि कसे मिळतील हे पण आपण बघूयात. ओके, कारण हे टाकण्याआधी नुसतंच अपलोड करायचं, नुसतं शेअर करायचं, त्याआधी मार्केटिंगची कॉन्सेप्ट जर का नीट समजून घेतली तर यातनं नक्कीच चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील. कसे? चला बघूया तिथं. तर इथं मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय PTC मॉडेल. ओके, इथं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे PTC मॉडेल. ओके, काय आहे हे PTC मॉडेल? काय आहे हे PTC मॉडेल? लक्ष द्यायचं. P स्टँड फॉर प्रेझेन्स. P स्टँड्स फॉर प्रेझेन्स. प्रेझेन्स म्हणजे काय? प्रेझेन्स म्हणजे ज्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर आपण जातोय किंवा डिजिटलवर, इंटरनेटवर, आपण सगळ्यात आधी दिसलो पाहिजे. आणि दिसलो पाहिजे म्हणजे कसं? तर व्यवस्थित दिसलो पाहिजे. व्यवस्थित दिसणे याला म्हणतात प्रेझेन्स. डिजिटल मार्केटिंग करण्याची पहिली स्टेप आहे प्रेझेन्स, आपला प्रेझेन्स बनवणे. एक्झाम्पल देऊन सांगतो. समजा आपल्याला मार्केटमध्ये एखादं दुकान सुरू करायचं आहे, मार्केटमध्ये एखादं दुकान चालू करायचं, तर आपण काय काय करतो? एखादं दुकान जर का आपल्याला चालू करायचंय कोणत्याही मार्केटमध्ये, तुमच्या एरियामध्ये जे काही मार्केट असेल, तर आपण काय काय करतो? आपण बघतो त्या दुकानाचं लोकेशन काय, ते दिसतंय कसं, त्याला बॅनर लावतो, त्याला होर्डिंग लावतो, त्याचा डिस्प्ले चांगला ठेवतो, काउंटर चांगला ठेवतो, रंग चांगला देतो, चांगले प्रॉडक्ट देतो. दिसण्यासाठी हे सगळं करतो ना आपण. म्हणजे काय करतो? तर आपण आपल्या फिजिकल दुकानाचं प्रेझेन्स क्रिएट करतो. आपण आपल्या फिजिकल दुकानचं प्रेझेन्स क्रिएट करतो. तसंच आपल्याला डिजिटलमध्ये पण करायचं आहे. तसंच आपल्याला डिजिटलमध्ये पण करायचं आहे. ओके, सो पहिली स्टेप काय? व्यवस्थित प्रेझेन्स क्रिएट करणे. लक्षात घ्या, पहिली स्टेप काय? व्यवस्थित आपल्या दुकानाचं प्रेझेन्स क्रिएट करणे. व्यवस्थित म्हणजे काय? तर याच्यात काय काय येईल सगळं एक्सप्लेन करणार. एक्झाम्पल, आपलं सोशल मीडिया व्यवस्थित करणे, फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन, ट्विटर, यूट्यूब. एक्झाम्पल, आपली वेबसाईट नीट करणे. एक्झाम्पल, आपलं गुगल माय बिझनेस प्रोफाईल, जे गुगलवर सर्च केल्यावर दिसतं ना आपल्या बिझनेस बद्दल, गुगल माय बिझनेस प्रोफाईल, आपल्या बिझनेसची गुगलवर प्रेझेन्स निर्माण करणे. ज्या साईट, ज्या लिस्टिंग साईट आहेत, जस्ट डायल, इंडिया मार्ट, अशा साईटवर आपला प्रेझेन्स क्रिएट करणे. तर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या बिझनेसची माहिती अपडेट देणे, आपल्या बिझनेस बद्दल माहिती प्रोव्हाइड करणे. नाव, पत्ता, मोबाईल नंबर, वेबसाईट, टायमिंग, सर्व्हिसेस, प्रॉडक्ट्स, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, हे सगळं सगळीकडे असलं पाहिजे. याला म्हणतात प्रेझेन्स क्रिएशन. क्लिअर आहे? प्रेझेन्स क्लिअर आहे? ज्यांना प्रेझेन्स समजले टाईप करा प्रेझेन्स. ज्यांना प्रेझेन्स समजले टाईप करा प्रेझेन्स, और टाईप करा P फॉर प्रेझेन्स. व्हेरी गुड.
टाईप करा पी, पी फॉर प्रेझेन्स. प्रेझेन्स प्रेझेन्स क्रिएट झाल्यावर, ओके, प्रेझेन्स क्रिएट झाल्यावर नेक्स्ट स्टेप आपली येणार आहे. ओके, सो इथे काय करणार आहोत आपण, प्रेझेन्स क्रिएशनचं काम आपण करणार आहोत या ट्रेनिंगमध्ये, जे की आपलं L1 आहे. ओके, प्रेझेन्स क्रिएट झाला. एकदा का दुकान बनवलं, दुकान किती वेळा बनवावं लागतं? एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 5 वेळा का 10 वेळा? आपलं जे दुकान आपण बनवतो किती वेळा बनवावं लागतं? दुकानाची रंगरंगोटी एकदाच, जे काय करायचं ते एकदाच असतं. सो प्रेझेन्स इज वन टाइम. लक्षात घ्या, प्रेझेन्स इज वन टाइम. त्यानंतर सेकंड जे येतं ते आहे ट्रॅफिक जनरेशन. त्यानंतर सेकंड जे आहे ते आहे ट्रॅफिक जनरेशन. म्हणजे काय की बाबा दुकान बनवलं, आता आता दुकान बनवलं, लोक आली पाहिजेत ना, कस्टमर आले पाहिजे. नातेवाईक येऊन इनॉग्रेशनला, उद्घाटनला नातेवाईक येऊन गेले, पण कस्टमर कुठे आहे? कस्टमर आले पाहिजे, ग्राहक आले पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणाहून आले पाहिजे, त्यांचे कॉल आले पाहिजे, त्यांची वॉक इन आली पाहिजे, त्यांचं लीड आलं पाहिजे. तर आपल्या बिझनेसमध्ये कस्टमरला आणणं याला म्हणतात ट्रॅफिक जनरेशन. आणि ऑनलाईनमध्ये पण असंच आहे. ऑनलाईनमध्ये जर का आपण प्रेझेन्स क्रिएट केला, वेबसाईट बनवली, सोशल मीडिया बनवलं, कॉन्टेंट बनवलं, गुगल माय बिझनेस बनवलं, तिथून लोक आली पाहिजे. तर आपल्या बिझनेसमध्ये लोकांना आणणे, आपल्या बिझनेसमध्ये ग्राहकांना आणणे, कस्टमरला आणणे, ऑडियन्सला आणणे, याला म्हणतात, या कॉन्सेप्टला म्हणतात ट्रॅफिक जनरेशन. लक्षात आहे? ट्रॅफिक जनरेशन ही कॉन्सेप्ट जर समजली, कॉन्सेप्ट समजली, टाईप करा TG, TG फॉर ट्रॅफिक जनरेशन. येस, व्हेरी गुड. ट्रॅफिक जनरेशन ही कशी ऍक्टिव्हिटी आहे? इज इट वन टाइम ऍक्टिव्हिटी और इज इट कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी? ट्रॅफिक वन टाइम आलं पाहिजे का कंटिन्युअस आलं पाहिजे? इट इज अ कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी. लक्षात घ्या, ट्रॅफिक जनरेशन इज अ कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. आणि एकदा का ट्रॅफिक आलं, एकदा का लोक आपल्या दुकानात यायला लागली, की मग काय करायचंय? एकदा का लोक आपल्या दुकानात यायला लागली की मग काय हवंय आपल्याला? कस्टमर आपल्या दुकानात यायला लागले की काय हवंय आपल्याला पुढे? येस, पुढे आपल्याला हवंय कन्व्हर्जन आणि सेल. पुढे आपल्याला हवंय कन्व्हर्जन आणि सेल. म्हणजे काय? दोन मल्टिपल प्रकारचे कन्व्हर्जन असतात. कन्व्हर्जन म्हणजे त्यांनी आपल्या प्रॉडक्टची इन्क्वायरी केली पाहिजे, किंवा व्हिजिट केली पाहिजे, किंवा टेस्टिंग प्रॉडक्ट आपलं कन्झ्युम केलं पाहिजे, किंवा आपलं छोटं पॅकेज कन्झ्युम केलं पाहिजे, काही ना काही त्यांनी घेतलं पाहिजे, काही ना काही त्यांनी दिलं पाहिजे, इज अ कन्व्हर्जन. किंवा त्यांनी आपल्याला पैसे दिले पाहिजे, आपलं प्रॉडक्ट घेतलं पाहिजे, इज अ सेल. अल्टिमेट एंड काय, आपली अल्टिमेट गोल काय आपलं? जास्तीत जास्त कन्व्हर्जन आणि जास्तीत जास्त सेल. सो कन्व्हर्जन आणि सेल्स ही कॉन्सेप्ट जर का लक्षात आली असेल तर टाईप करा CS, CS फॉर कन्व्हर्जन आणि सेल. येस, CS फॉर कन्व्हर्जन आणि सेल. आणि हे कसं पाहिजे आपल्याला? वन टाइम पाहिजे का कंटिन्युअस पाहिजे? हे कसं पाहिजे आपल्याला, वन टाइम का कंटिन्युअस? टाईप CS फॉर कन्व्हर्जन अँड सेल. वन टाइम पाहिजे का कंटिन्युअस पाहिजे? कंटिन्युअस. ओके, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. हिअर वी गो. येस, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. ओके, सो लक्षात घ्या. येस, लक्षात घ्या इथे. ओके, व्हेरी नाईस. पुन्हा एकदा रिवाइज करतो म्हणजे लक्षात येईल. लक्ष द्या. फर्स्ट स्टेप प्रेझेन्स क्रिएशन. सो इथे आपण काय करणार आहोत, या ट्रेनिंगमध्ये आपण आपल्या बिझनेसचं एक व्यवस्थित व्यवस्थित ऑनलाईन प्रेझेन्स किंवा डिजिटल प्रेझेन्स आपण क्लिअर करणार आहोत. सो या ट्रेनिंगचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? या ट्रेनिंगचा ऑब्जेक्टिव्ह आहे प्रेझेन्स क्रिएट करणे. एकदा का आपण प्रेझेन्स क्रिएट केला की मग नेक्स्ट ट्रेनिंगमध्ये आपण काय शिकणार आहोत? नेक्स्ट ट्रेनिंगमध्ये आपण ट्रॅफिक जनरेशन शिकणार आहोत. आणि एकदा का ट्रॅफिक यायला लागलं की त्याच्यानंतरच्या ट्रेनिंगमध्ये आपण कन्व्हर्जन आणि सेल्स शिकणार आहोत. क्लिअर आहे सगळ्यांना? सो प्रेझेन्स क्रिएशन हे आता आपण शिकणार आहोत. हे डिजिटल आझादीमध्ये आमचं L1 आहे, सिल्वर मेंबरशिप आहे, जिथे आम्ही फक्त प्रेझेन्स क्रिएशन शिकवतो. सो या ट्रेनिंगचा आपला उद्देश एवढाच आहे, जिथे आपण प्रेझेन्स क्रिएशनवर काम करणार आहोत. क्लिअर आहे सगळ्यांना? व्हेरी गुड, व्हेरी नाईस, थँक्यू सो मच. आता प्रेझेन्स क्रिएशन म्हणजे काय बनवायचं बाबा? नाही म्हणजे नेमकं काय काय करायचं, त्याची स्टेप बाय स्टेप ब्रेकडाऊन काय, तर सांगतो, डोंट वरी. प्रेझेन्स क्रिएशन म्हणजे त्याला आपण इथे म्हणतो डिजिटल आझादीमध्ये बिल्ड युअर इकोसिस्टम.
इकोसिस्टमला मराठीत म्हणतात परिसर. इकोसिस्टमला आपण मराठीत काय म्हणतो? परिसर बनवा. तर आपल्या बिझनेसचा परिसर आपण इथं क्रिएट करणार आहोत. इकोसिस्टम आपण इथे क्रिएट करणार आहोत. इकोसिस्टम म्हणजे परिसर. या परिसरमध्ये, या इकोसिस्टम मध्ये काय काय येतं? इकोसिस्टम बनवायची म्हणजे काय काय बनवायचं? तर 5 स्टेप्स आहेत, नीट लक्ष द्या, नोट डाऊन पण करून घ्या. ओके, 5 स्टेप्स आहेत. काय काय बनवायचं इथे सांगतो मी तुम्हाला, लक्ष द्या. सगळ्यात पहिले कॉन्टेंट क्रिएशन. कॉन्टेंट माहिती आहे सगळ्यांना? येस और नो? सगळ्यांना कॉन्टेंट माहिती आहे का? ओके, माहिती आहे, बघितलंय सगळ्यांनी कॉन्टेंट, व्हेरी गुड. तर सगळ्यात पहिले आपण कॉन्टेंट बनवायला शिकणार आहोत आणि कॉन्टेंटचे 3 प्रकार आहेत. कॉन्टेंटचे 3 प्रकार आहेत: इमेज, इमेज कॉन्टेंट, व्हिडिओ कॉन्टेंट आणि टेक्स्ट कॉन्टेंट. तर सगळ्यात पहिले आपण कॉन्टेंट बनवायला शिकणार. आपल्यासाठी, आपल्या बिझनेससाठी लागणारे इमेजेस कशा बनवायचे ते आपण शिकणार. व्हिडिओ कसे बनवायचे तेही आपण शिकणार आणि टेक्स्ट मेसेजेस किंवा कॉपी रायटिंग जे असतं ते देखील सगळ्यात पहिले आपण शिकणार. एकदा का कॉन्टेंट आपण बनवला त्यानंतर सेकंड स्टेप आपली आहे SMO. SMO म्हणजे सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. म्हणजे काय? तर जे आपले सोशल मीडिया चॅनल्स आहेत ते आपण एस्टॅब्लिश करणार. म्हणजे कोणते? फेसबुक, फेसबुक बनवणार, फेसबुकमध्ये फेसबुकचं पेज बनवणार, इंस्टाग्राममध्ये बिझनेस अकाउंट आपण बनवणार, ट्विटरचं अकाउंट आपण बनवणार, यूट्यूब बनवणार, यूट्यूबमध्ये व्हिडिओ चॅनल असतो तो बनवणार आणि लिंक्डइनचं पण अकाउंट आपण बनवणार. लिंक्डइनमध्ये पण आपलं बिझनेस पेज असतं ते पण आपण बनवणार. सो कॉन्टेंट बनवल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपली असणार आहे SMO, सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. म्हणजे व्यवस्थितपणे हे 5ही प्लॅटफॉर्म डिझाईन करणार, सिस्टमॅटिकली, प्रोफेशनली. थर्ड स्टेप आपली काय असणार आहे? आपली थर्ड स्टेप असणार आहे वेबसाईट बनवणे. येस, वेबसाईट आपण बनवणार आहोत. वेबसाईटमध्ये काय काय आपण करणार आहोत लक्ष द्या. इथं वेबसाईटमध्ये आपण बनवणार आहोत वेबसाईट बिल्डिंग आपण शिकणार आहोत. त्यामध्ये वर्डप्रेसच्या माध्यमातून आपण हे शिकणार आहोत. सो इथं मी इथं लिहितो मी वर्डप्रेस. ओके, सोबतच वेबसाईट तर बनवली. वेबसाईट म्हणजे काय? आपलं ऑनलाईन दुकान. वेबसाईट म्हणजे आपलं ऑनलाईन दुकान. वेबसाईट का बनवायची, कशी बनवायची, कुठल्या कुठल्या प्रकारे, सगळं सांगणार आहे डिटेलमध्ये, नंतर जाणार आहे. आता फक्त मी सब्जेक्टची आयडिया देतोय, इकोसिस्टम मध्ये काय काय येतं ते एक्सप्लेन करतोय. आपल्या वेबसाईटला, आपल्या ऑनलाईन दुकानाला गुगल कसं बघतो, कसं ट्रीट करतो? आपल्या ऑनलाईन वेबसाईटला, आपल्या ऑनलाईन दुकानाला गुगल कसं बघतो, कसं ट्रीट करतो हे आपण समजून घेणार आहोत. गुगल काम कसं करतो हे आपण समजून घेणार आहोत. SEO, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? तर जेव्हा केव्हा कोणी आपल्याला आपल्याला गुगलवर बघतोय, जेव्हा केव्हा कोणी आपल्या गुगलवर सर्च करतोय, तेव्हा आपला बिझनेस त्यांना कसा दिसेल यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात SEO. आणि मग गुगलवरून जेव्हा लोक येतात, जेव्हा लोक आपल्या वेबसाईटवर येतात आणि वेबसाईटवर वेगवेगळ्या गोष्टी करतात, प्रॉडक्ट बाय करतात, ऑर्डर देतात, अपॉइंटमेंट बुक करतात, चार्ट करतात, FAQ वाचत, हे आलेले लोक नेमकं काय करतात या सगळ्याचं अनालिटिक्स चेक करणं, या सगळ्याचा डेटा चेक करणं, या सगळ्याची रिपोर्ट चेक करणं, याला म्हणतात अनालिटिक्स. ते आपण सेटअप करणार आणि चेक करणार. सो इथे आपण बनवणार आहोत वेबसाईट. एकदा का वेबसाईट बनवून झाली की फोर्थ स्टेपला आपण जाणार आहोत. फोर्थ स्टेप आपली असते PPC म्हणजे पे पर क्लिक. PPC म्हणजे काय? पे पर क्लिक म्हणजे काय? याचा अर्थ आहे पे पर क्लिक म्हणजे जाहिरात लावणे, सिम्पली जाहिरात लावणे, पेड ऍडव्हर्टिजमेंट करणे. सगळ्यांनी पेड ऍडव्हर्टिजमेंट पाहिल्यात? सगळ्यांनी गुगल, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूबवर जाहिराती पाहिल्यात? असं कोणी आहे की सर आतापर्यंत एकही जाहिरात मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही ऑनलाईन इंटरनेटवर? असं कोणी आहे की सर एकही जाहिरात नाही पाहिली? सगळ्यांनी पाहिल्यात? टाईप येस. व्हेरी गुड. या जाहिराती लावायच्या कशा? या ऍड्स लावायच्या कशा? गुगलवर ऍड कशी लावायची, युट्यूबवर ऍड कशी लावायची, फेसबुक, इंस्टाग्रामवर ऍड कशी लावायची, हे सगळं प्रॉपरली आपण शिकणार आहोत PPC मध्ये. आणि मग लास्टला आपण शिकणार आहोत डायरेक्ट मार्केटिंग. म्हणजे काय? डायरेक्ट कस्टमर सोबत कनेक्ट करायचंय तर 3 माध्यम आहेत. ईमेल मार्केटिंग, ईमेलद्वारे कस्टमरशी कॉन्टॅक्ट करू शकतो. SMS मार्केटिंग, SMS द्वारे कस्टमर पर्यंत पोहोचू शकतो. व्हॉट्सअप मार्केटिंग जे आजच्या घडीला खूप ट्रेंडिंग आहे त्याच्या माध्यमातून पण आपण पोहोचू शकतो. आणि जमलं तर कॉलिंग वाला मार्केटिंग असतं तर ते पण आपण ऍड करूयात. ओके,
हे आहे डायरेक्ट मार्केटिंग. डायरेक्ट का म्हणतात तर इथं आपण डायरेक्ट कस्टमरशी कॉन्टॅक्ट करतो. हे सगळं बनवणं, हे सगळं क्रिएट करणं म्हणजे इकोसिस्टम. हे सगळं आपल्या बिझनेसचं उपलब्ध असणं म्हणजे याला आपण म्हणतो डिजिटल इकोसिस्टम. काय म्हणतो याला आपण? डिजिटल इकोसिस्टम. डिजिटल इकोसिस्टम याला नाव देतो मी. सगळ्यांना डिजिटल इकोसिस्टम ही कॉन्सेप्ट समजली आहे का? टाईप डीई. काही जण म्हणतील सर एवढं सगळं मी कसं करू? डोंट वरी, एवढं सगळं एका दिवसात नाही करायचंय. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला शिकवणार आहे आणि तुमच्याकडून करून घेणार आहोत आपण. ओके. डिजिटल इकोसिस्टम कॉन्सेप्ट समजली, टाइप करा डीई. डीई स्टँड्स फॉर डिजिटल इकोसिस्टम. लक्ष द्या, आता जे शिकवतो त्याच्याकडे लक्ष द्या. क्वेश्चन आन्सर नंतर करूयात आपण. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. काही लोकांचा प्रश्न एकच आहे, सर रेकॉर्डिंग, सर रेकॉर्डिंग, रेकॉर्डिंग, रेकॉर्डिंग. बघा माणसाचं कसं होतं ना आयुष्यात, त्याच्याकडे जे आत्ता आहे ना ते त्याला नको आहे. माणसाला त्याच्याकडे जे आत्ता आहे ते त्याला नको आहे. जे नाहीये ते त्याला पहिले हवं आहे. सो भरपूर लोकांचा प्रश्न आहे, सर रेकॉर्डिंग मिळेल का, रेकॉर्डिंग मिळेल का? ते नंतर येऊ ना त्याच्याकडे. पहिले आत्ता मी इथं जिवंत थांबलोय तुमच्यासोबत बोलतोय, त्याच्यावर फोकस करू शकतो ना आपण. त्यामुळे हातचं पण सोडायचं आणि पळत्याच्या मागे धावायचं. बरं, असंही रेकॉर्डिंग घेऊन काही काही दिवे लावणार नाहीयेत. ओके. त्यामुळे जे लाईव्ह आहे पहिले त्याच्यावर नीट फोकस करा. सगळ्याचं उत्तर मी देणार आहे आणि सुरुवातीला सांगितलं सगळं माझ्याकडे तुमच्यासाठी आहे. मी ते तुम्हाला सगळं द्यायलाच आलोय. सो डू नॉट वरी. विश्वास ठेवा आणि होल्ड ऑन करा. संयम ठेवा. ठीक आहे. क्लिअर आहे? रेकॉर्डिंग वाल्यांना प्रश्नाचं उत्तर मिळालं? देणार आहे उत्तर, डोंट वरी. ओके. थँक्यू सो मच. आय होप यू कॅन अंडरस्टँड. ओके. चला, लक्ष द्या. ओके. सो हे आहे डिजिटल इकोसिस्टम. तर या सगळ्याचं बेनिफिट काय? या सगळ्याचं बेनिफिट काय, या सगळ्याचे फायदे काय आहेत आणि कसं कसं पुढे जाणार, काय काय मिळणार, अजून एक्सप्लेन करायचे काही गोष्टी, मला लक्ष द्या इकडे. ओके. हे सगळं करण्याचं बेनिफिट काय? नीट लक्ष द्या, काहीतरी फायदा व्हायला पाहिजे ना तुमचा. पहिला फायदा बिझनेस ओनर्सला. किती जण इथे बिझनेस ओनर्स आहेत? टाईप करू शकता बी. टाईप बी. बी फॉर बिझनेस ओनर्स. ओके, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ओके, व्हेरी गुड. सो इथे मी तुम्हाला सांगणार आहे की बिझनेस ओनर्सला काय फायदा आहे, प्रोफेशनलला काय फायदा आहे, जॉबला काय फायदा आहे, होम मेकरला काय फायदा आहे आणि स्टुडंटला देखील काय फायदा आहे, हे सगळं मी इथं तुम्हाला सांगणार आहे. ओके. एक 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 एक्सरसाइज करूयात का, एक पोल करूयात का? एक पोल करूयात म्हणजे आपल्याला लक्षात पडेल की कोण आहे इथं आपल्याकडे. हु आर यू? ओके. सो इथं मी टाईप करतो बिझनेस. ओके. जॉब करताय काही लोक, जॉब करताय काही लोक. होम मेकर्स, होम मेकर्स म्हणजे गृहिणी. ओके, होम मेकर्स. आणि काही लोक स्टुडंट आहेत. पोल तुमच्या समोर मी रेज करतोय. ओके. आणि तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सिंगल चॉईस. ओके. जस्ट अ सेकंड थांबा. जस्ट अ सेकंड थांबा, पोल रन करतोय मी. सी. ओके. अँड सी. जस्ट अ सेकंड, पोल विचारतोय मी, पोल येईल तुमच्या समोर. ओके. तर तुमच्या समोर पोल आलाय. येस. ओके, सिलेक्ट करा म्हणजे आपल्याला कळेल की कोण कोण आहे तिथे. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. ओके. सो जे मला इथं दिसतंय, जे मला समजतंय त्याच्या थ्रू आपण पुढे जाणार आहोत. ओके. अँड हिअर वी गो. चला पटपट. ज्यांनी नाही गेले पटकन करा. थोडंसं स्लाइड करा, स्क्रीन स्क्रीन स्लाइड करा, पोल दिसेल तुम्हाला. येस, सगळ्यांसमोर पोल येणार आहे.
सगळ्यांसमोर पोल येणार है, सबके सामने पोल आने वाला है। थोड़ा सा स्क्रीन इधर स्लाइडिंग करो या नीचे से ऊपर स्क्रॉल करो, मोबाईल में अगर आप देख रहे हो। मोबाईल मध्ये जर तुम्ही बघताय तर इकडे तिकडे येईल, तुम्हाला स्लाइड करावं लागेल थोडंसं। खाली ऑप्शन चेक करा, पोल म्हणून कुठेतरी आला असणार आहे। ओके, व्हेरी गुड, व्हेरी नाईस। आणि निसर्गाच्या नियमानुसार ऑलमोस्ट आय कुड से की 80% लोकांनी पोलला रिस्पॉन्स दिलाय। ओके, व्हेरी गुड, व्हेरी नाईस। मोबाईलमध्ये येईल। ओके, अँड व्हेरी नाईस, व्हेरी नाईस। ओके, चलो 80% लोकांनी इथं पोल दिलेला आहे आणि त्यातले 55% लोक बिझनेस ओनर्स आहेत, जवळपास 10% लोक प्रोफेशनल्स आहेत आणि 20% लोक जॉब करणारे आहेत। ओके, 10% लोक गृहिणी पण आहेत, स्टुडंट 3% आहेत आणि टीचर 2% आहेत। ओके, चला, पोलला मी एंड केलेला आहे आणि मग आपण इथे पुढे जाऊयात। दाखवू रिझल्ट? ओके, रिझल्ट दिसतो सगळ्यांना? येस, ओके, चलो पुढे जाऊयात। सो बेनिफिट मला इथे सांगायचं आहे सगळ्यांना। हिअर वी गो। बिझनेस ओनर्सला काय बेनिफिट आहे? बिझनेस ओनरला बेनिफिट आहे की बाबा माझा बिझनेस ऑनलाईन जाणार आहे। बिझनेस ओनरला बेनिफिट आहे की माझा बिझनेस ऑनलाईन जाणार आहे। प्रोफेशनलला बेनिफिट आहे की बाबा मी माझ्या व्यवसायासाठी लीड्स जनरेट करणार आहे, या सिस्टमच्या माध्यमातून लीड जनरेशन करणार आहे। जॉबवाला काय करू शकतो? जॉबवाले लोक ऍडिशनल इन्कम सोर्स, जॉब करता करता एक ऍडिशनल इन्कम सोर्स तुम्ही इथं बिल्ड करणार आहात। गृहिणी आपल्या घरात बसून आपल्या वेळेनुसार अर्निंग स्टार्ट करू शकता आणि स्टुडंट एक चांगलं करिअर बिल्ड करू शकता डिजिटल मार्केटिंग फील्डमध्ये प्लस एआयच्या फील्डमध्ये। प्रत्येकाला या ट्रेनिंगमध्ये काही ना काही आहे, प्रत्येकासाठी आहे, त्यामुळं अर्धवट कोणी सोडायचं नाहीये। क्लिअर आहे बेनिफिट? येस, ओके। सो बेनिफिट झाल्यानंतर आता मी तुम्हाला ओळख करून देणार आहे कॉन्टेंट क्रिएशनची। सो कॉन्टेंट बद्दल बोलत होतो आपण, आणि कॉन्टेंट जर हा शब्द माझ्या समोर आला तर हा शब्द जेव्हा समोर येतो कॉन्टेंट, तर पहिला प्रश्न आला पाहिजे, जेव्हा केव्हा एखादा नवीन शब्द आपल्या समोर येतो तर आपल्या समोर प्रश्न आला पाहिजे, बाबा म्हणजे काय? सो जर का कोणी म्हणते कॉन्टेंट, तर बाबा म्हणजे काय? जर का कोणी म्हणते कन्व्हर्जन, अरे म्हणजे काय? जर का कोणी म्हणते फनेल, अरे म्हणजे नेमकं काय? तर असा प्रश्न आपल्या मनात पडला पाहिजे। सो कॉन्टेंट म्हणलं की माझ्या मनात प्रश्न येतो, व्हॉट इज कॉन्टेंट? तर कॉन्टेंट कशाला म्हणतात? तर कॉन्टेंट इज अ इन्फॉर्मेशन कंटेंट विदिन अ कम्युनिकेशन मीडिया। सर म्हणजे काय? कॉन्टेंट इज अ करन्सी ऑफ द इंटरनेट। सर म्हणजे काय? कॉन्टेंट इज द किंग म्हणजे काय? एवढं सगळं नाही लक्षात राहिलं तरी चालेल। कॉन्टेंट म्हणजे काय? तर कॉन्टेंट म्हणजे आपल्या ग्राहकांसोबत, आपल्या ऑडियन्स सोबत बोलण्यासाठी, कम्युनिकेशन करण्यासाठीचं एक माध्यम म्हणजे कॉन्टेंट। क्लिअर आहे? कॉन्टेंट म्हणजे काय? आपल्या ग्राहकांसोबत कम्युनिकेट करण्यासाठी, संभाषण करण्यासाठीचं एक जे माध्यम आहे ते म्हणजे कॉन्टेंट। आणि मग त्याचे माध्यम कुठले वेगवेगळे? इमेज, टेक्स्ट, व्हिडिओ, ऑडिओ, हे त्याचे प्रकार झाले। ओके, सो कॉन्टेंटचा इंटेन्शन काय असतो? कॉन्टेंटच्या माध्यमातून आपण ग्राहकांसोबत संबंध साधतो। जसं की मी आता तुम्हाला शिकवतोय, हे काय? मी तुमच्याशी संपर्क कसं करतोय, मी कम्युनिकेट करतोय, हे कॉन्टेंट आहे। लक्षात आहे? येस, ओके, पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो। सो या कॉन्टेंटचे प्रकार काय आहेत? या कॉन्टेंटचे प्रकार काय आहेत? तर या कॉन्टेंटमध्ये प्रकार आहेत इमेज कॉन्टेंट, व्हिडिओ कॉन्टेंट, टेक्स्ट कॉन्टेंट आणि ऑडिओ कॉन्टेंट। सगळ्यांनी हे कॉन्टेंट बघितलेत? सगळ्यांनी हे कॉन्टेंट बघितलेत का? येस, व्हेरी गुड। सो जसं की आता मी तुम्हाला जे शिकवतोय, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ना, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, जे हलत नाहीये ते आहे इमेज कॉन्टेंट। माझा जो व्हिडिओ दिसतोय तो आहे व्हिडिओ कॉन्टेंट। मी जे बोलतोय ते आहे ऑडिओ कॉन्टेंट आणि इथं स्क्रीनवर जे लिहिलंय ते आहे टेक्स्ट कॉन्टेंट। लक्षात येत आहे कसं मी कॉन्टेंटच्या माध्यमातून तुमच्यासोबत कम्युनिकेट करतोय? लक्षात येत आहे? कॉन्टेंट समजतोय? सिंपल, इझी, ओके। तुम्ही मला सांगा, हे कॉन्टेंट महत्वाचं आहे का? काय वाटतं तुम्हाला? इज इज कॉन्टेंट इम्पॉर्टंट? आजच्या घडीला कॉन्टेंट महत्वाचा आहे का? येस और नो? आहे? आहे, ओके, बरं आहे।
का बरं, का महत्वाचं आहे, काय वाटतं तुम्हाला? व्हाय कॉन्टेंट इज इम्पॉर्टंट? व्हॉट डू यू थिंक? काय वाटतं तुम्हाला, कॉन्टेंट का महत्वाचं आहे? प्लीज टेल मी. ओके, कम्युनिकेशन, एक्सप्रेस, सेल्स, मोर कस्टमर. ओके, एक्सप्रेस करायला, लीड जनरेट करायला, कम्युनिकेट करायला, व्ह्यूज शेअर करायला. ओके, संपर्क करायला, कम्युनिकेट, कॉन्टॅक्ट. ओके, चला मी सांगतो, बघा पटतंय का? कॉन्टेंटचे महत्व मी सांगतो, बघूयात पटतंय का, तुम्ही सांगा. कॉन्टेंटच्या मदतीने आजच्या घडीला काय काय होऊ शकतं. पहिलं, लोकांना अट्रॅक्ट करू शकतो का? या कॉन्टेंटच्या मदतीने काय आपण लोकांना अट्रॅक्ट करू शकतो का? माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. येस. अट्रॅक्ट होतात लोक कॉन्टेंटनी? येस ऑर नो? तुम्ही झालात का? येस. नर्चर, लोकांना नर्चर करणे. नर्चर करणे म्हणजे काय, जसं आपण म्हणूयात मराठीत त्याला म्हणूयात आपण पिकवणे. लोकांना परिपक्व करणे, म्हणजे एखादी नवीन ऑडियन्स आलाय माझ्याकडे, पण त्याला परिपक्व करण्यासाठी मला अजून माहिती द्यावी लागेल, अजून माहिती द्यावी लागेल, अजून माहिती द्यावी लागेल. त्याला म्हणतात कॉन्टेंट. जसं की तुम्ही सरांचा वेबिनार अटेंड केला, 4 तासाचा वेबिनार अटेंड केला, नर्चर तिकडे तुम्ही झालात, आणि मग तुम्ही पुढचं प्रॉडक्ट घेतलं, लाईव्ह ट्रेनिंग प्रोग्रामला तुम्ही आलात. सो ते नर्चरिंग होतं. किंवा कॉल आला, कॉलवर जे झालं ते नर्चरिंग होतं. लक्षात येत आहे? जेव्हा क्रिएट ट्रस्ट, कॉन्टेंटच्या मदतीने काय झालं, क्रिएट ट्रस्ट, विश्वास निर्माण झाला. राईट. सो विश्वास निर्माण करण्यासाठी पण कॉन्टेंट वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, जसं की तुम्ही लाईव्ह ट्रेनिंगला आलात, 3 दिवसाचं लाईव्ह ट्रेनिंग आपलं अटेंड केलं, आणि एक विश्वास निर्माण झाला, ट्रस्ट निर्माण झाला का? येस ऑर नो? की भाई हे 3 दिवसच एवढे जबरदस्त होते, पुढचे 6 महिने तर खतरनाक असतील. इट इज अ ट्रस्ट. ओके, ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी पण कॉन्टेंट लागतो. कन्वर्ट, जेव्हा समोरच्याला कन्वर्ट करायचंय, सेल्समध्ये कन्वर्ट करायचंय, तरी पण कॉन्टेंट लागतो. आणि काही डिलिव्हर करायचंय, लोकांपर्यंत पोहोचवायचंय, डिलिव्हर करायचंय, तरी पण कॉन्टेंटची गरज आहे. या सगळ्यासाठी कॉन्टेंट इम्पॉर्टंट आहे. विदाउट कॉन्टेंट या गोष्टी होऊ शकत नाहीत. लक्षात येत आहे? आर यू गेटिंग? कम्युनिकेशन तर झालंच, कम्युनिकेशन म्हणजेच कॉन्टेंट आहे. पण त्याचं बेनिफिट कशा कशामुळे मिळतं आपल्याला? इम्पॉर्टंट काय? अट्रॅक्ट करणं, नर्चर करणं, विश्वास निर्माण करणं, कन्वर्ट आणि डिलिव्हर करणं. ओके, क्लिअर आहे? व्हेरी गुड. अजून जास्त याच्या डीपमध्ये जात नाही. पहिले आपण आता कॉन्टेंट बनवायला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले आपण काय करूयात, कॉन्टेंट बनवायला सुरुवात करूयात, जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. आणि हे कॉन्टेंट आज आपण बनवायला थोडक्यात सुरुवात करूयात. ओके, सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूयात इमेज कॉन्टेंट पासून. चालेल का? सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूयात इमेज कॉन्टेंट पासून. इमेज कॉन्टेंट आपण बनवूयात. तुम्ही मला सांगा, आजच्या घडीला इमेज महत्वाचा आहे का? आजच्या घडीला इमेज कॉन्टेंट महत्वाची आहे का? कारण सगळे तर व्हिडिओ बघतात, सगळे लोक तर व्हिडिओ बघतात. मग इमेज कॉन्टेंटची गरज आहे का आजच्या घडीला? येस ऑर नो? आहे. का बरं, का वाटतं, का असं वाटतं? बर, बघा, बघा गंमत बघा. मी एक शब्द मी एक शब्द घेतो, आणि तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय दिसतंय. ओके, केदारजी इथे लक्ष द्या. केदारजी इथे लक्ष द्या. ओके, अट्रॅक्ट करण्यासाठी. ओके, व्हेरी गुड. मी इथे एक शब्द सांगतो तुम्हाला, पिंक एलिफंट. मी इथे तुम्हाला सांगतोय पिंक एलिफंट, गुलाबी हत्ती, पिंक एलिफंट. असं म्हटल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर काय आलं, किंवा तुमच्या मेंदूत काय आलं, तुम्ही सांगा मला. पिंक एलिफंट असं मी म्हंटल, आणि तुमच्याकडे काय रिएक्शन झाली? तुम्हाला पिंक एलिफंट दिसायला लागला का? पिंक एलिफंट दिसायला लागला का? येस ऑर नो? दिसतोय. आणि जातच नाहीये. आणि जातच नाहीये असं होतंय का? सर अजून आहेच आहेत, म्हणजे मी वेगळं बोलतोय, पण तरी तो पिंक एलिफंट तिथंच आहे, दिसतंय असं? येस. येस ऑर नो? सो हीच गंमत आहे. म्हणजे काय, तर आपण जेव्हा विचार करतो तर आपण इमेजेस बनवतो. आपण जेव्हा विचार करतो ना, तर आपण इमेजेस बनवतो. लक्षात येत आहे?
प्रत्येक गोष्टी एक इमॅजिन करतो आणि म्हणून इमेज महत्वाची. प्रत्येक गोष्टीची आपण इमेज बनवतो. प्रत्येक माणसाची, प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक गोष्टीची आपण आपली इमेज बनवतो आपल्या पर्स्पेक्टिव्हने. येस, म्हणून इमेज महत्वाची. क्लिअर आहे? इज इट इम्पॉर्टंट? इमेज इम्पॉर्टंट आहे का? टाईप करा IMP. इम्पॉर्टंट आहे सर. ओके. आणि मग बाकी इम्पॉर्टन्स काय? इम्पॉर्टंट आहे त्याचं बाकी इम्पॉर्टन्स काय? बाकी इम्पॉर्टन्स माहिती आहे सगळ्यांना. बाबा शेअर करायला इझी आहे, शेअर करायला इझी आहे, डाउनलोड करायला इझी आहे, बनवायला पण इझी आहे, खूप जास्त वेळ लागत नाही, एकदा बघितलं की कळतं. व्हिडिओ 5 मिनिटं बघावा लागतो, पण इमेज एकदा बघितली की समजते. हे तर जनरल बेनिफिट त्याचे आहेतच आहे. ओके, चला मग काय करूयात, आता सुरुवात करूयात. एखाद दोन इमेज मी तुम्हाला बनवून दाखवतो आणि मग थोडं पुढे आपण जाऊयात. ओके. सो इमेज कशी बनवायची, कुठे बनवायची, सगळं इथं सांगणार आहे. इमेज बनवण्यासाठी आपण एक टूल वापरणार आहोत, ज्या टूलचं नाव आहे कॅनवा. CANVA. माहिती आहे टूल कोणाला? कॅनवा नावाचं टूल ऐकलंय? येस, व्हेरी गुड. तर कॅनवा नावाच्या टूलमध्ये आपण इमेजेस बनवतो. ओके, व्हेरी नाईस, भरपूर जणांनी ऐकलंय. तर कॅनवामध्ये आपण इमेजेस बनवणार आहोत. दोन गोष्टी आपण करणार आहोत, एक अकाउंट बनवणार आहोत तिकडे आणि दुसरं पोस्ट बनवणार आहोत. ओके, सिंपल. अकाउंट बनवायचंय, त्याची एक लिंक आहे, लिंक मी इथं तुम्हाला सगळ्यांना देईल. या लिंक वरून आपण पुढे जाणार, अकाउंट बनवणार आणि मग आपण इमेज बनवणार आहोत. ओके, सो ही लिंक सगळ्यांसोबत मी शेअर करतो. ही लिंक क्लिक केल्यावर काय ओपन होतं बघा. ही लिंक जेव्हा आपण क्लिक करू तेव्हा काय ओपन होईल? ही लिंक क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं येणार आहे. ओके, डिझाईन एनिथिंग विथ द राईट प्लॅन. दिसतंय सगळ्यांना? आणि इथं लिहिलंय कॅनवा फ्री मध्ये अवेलेबल आहे. जर तुम्हाला इथं दिसतंय कॅनवा फ्री मध्ये अवेलेबल आहे, दिसतंय सगळ्यांना? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो फ्री मध्ये आपण इथे कॅनवा स्टार्ट करू शकतो. फ्री मध्ये आपण काय करणार आहोत, इथे कॅनवा स्टार्ट करू शकतो. कॅनवा शिकायला इथे कॅनवास प्रो घ्यायची गरज नाही, फ्री मध्येच आपण सगळ्यात पहिले करणार आहोत. लिंक पाठवली मी तुम्हाला चॅट मध्ये. ओके, गेट स्टार्टेडचं इथं बटन दिसतंय, गेट स्टार्टेड. तर गेट स्टार्टेडवर क्लिक करायचं, आपली माहिती द्यायची, आपली माहिती द्यायची, आपला ईमेल आय डी द्यायचा, लॉग इन करायचं. ओके, आणि मग बनवायला सुरुवात करायची. सो इथं मी काय करतोय, माझं ऑलरेडी एक लॉग इन आहे. कंटिन्यू विथ कॅनवा मी इथं करतो. कंटिन्यू विथ कॅनवा इथं करतो. तुमच्याकडे जो जीमेल आय डी असेल, ऑलरेडी जीमेल जो असेल त्याच्याने लॉग इन करा. नवीन ईमेल आय डी असेल त्याच्याने लॉग इन करा आणि मग कॅनवा वापरायला आपण इथे सुरुवात करू शकतो. ओके, चला लॉग इन होतंय माझं. आणि कोणती पोस्ट बनवूयात आज आपण? तर आपण एक पोस्ट बनवूयात इथे लर्निंगची. बघूयात, पहिले ओपन होऊ द्या याला आणि मग आपण इथे एक पोस्ट बनवूयात. ओके, सो लेट्स सी. ओके, काय एरर येते बाबा? कॅन्सल करू, याला पुन्हा एकदा करू. गेट स्टार्टेड, कंटिन्यू. लोड होतोय, थोडंसं थांबूयात किंवा डायरेक्ट ओपन करूयात. ओके, किंवा डायरेक्ट ओपन करूयात. ओके, कॅनवा माझ्याकडे डायरेक्ट ओपन होईल का? ओके, इथून लोड नाही होते तर मी डायरेक्ट याला ओपन करतोय. कॅनवा दिसतं सगळ्यांना ओपन झालेलं? येस, सगळ्यांना ओपन झालेलं होतंय? येस. ओके, ज्यांना लिंक नाही मिळाली त्यांनी टाईप करा digitalazadi.com/canva. ओके, आणि काय करायचं ना, खूप डोकं नाही लावायचं. आपण काय करतो, खूप डोकं लावतो. इथं खूप डोकं नाही लावायचंय. आपल्याला काय करायचंय, पोस्ट बनवायची. कुठली पोस्ट बनवायची? चौकोन एक पोस्ट आपल्याला बनवायची जिथं आपण डिजिटल मार्केटिंग शिकतोय. ओके, सो चौकोन पोस्ट कुठे अवेलेबल आहे तर बघा, इथं लक्ष द्या. इथं समोर सर्च बार दिसतोय सगळ्यांना, सर्च मिलियन ऑफ टेम्पलेट्स. याच्यावर आपण सर्च करूयात इंस्टाग्राम. इंस्टाग्राम पोस्ट, POST, इंस्टाग्राम पोस्ट सर्च केलं. ओके, आणि एंटर टाईप करूयात. सो इंस्टाग्रामसाठी मला पोस्ट हवी आहे असं मी त्याला एंटर टाईप केलं. तर इथं बघा वेगवेगळ्या दिलेलं दिसतंय, पोस्ट दिसत आहे. ओके, आणि इथे कॅनव्हास आलाय, इथे कॅनव्हास आलाय, क्रिएट ब्लँक इंस्टाग्राम पोस्ट. क्रिएट ब्लँक म्हणजे रिकामी इंस्टाग्राम पोस्ट बनवा. आणि इथं जे आहेत ते टेम्पलेट आहेत बघा, इथं टेम्पलेट दिसत आहेत. टेम्पलेट म्हणजे डिझाईन. ओके, ओके. सो इथं मी काय करतोय, पहिले एक ब्लँक पोस्ट घेतो, पहिले एक ब्लँक पोस्ट घेतो. ओके, ब्लँक वर क्लिक करूयात आपण इथे. ओके, तर ब्लँक कॅनव्हास आलेला दिसतो इथे समोर, ब्लँक कॅनव्हास आलाय. येस,
ब्लँक कॅनव्हास दिसतोय सगळ्यांना? बघा ब्ल्यू ब्ल्यू बॉर्डर आहे त्याला. व्हेरी गुड. इथे आता आपलं ब्लँक आहे म्हणजे रिकामी, आपल्याला हवंय टेम्पलेट. आपल्याला हवंय टेम्पलेट. तर इथं लेफ्ट हँड साईडला डिझाईन म्हणून बघा ऑलरेडी ओपन झालंय डिझाईन. लेफ्ट हँड साईडला डिझाईन दिसतंय. आणि इथं मला काय हवंय, इथं मला कोणतं डिझाईन हवंय तर ते इथं आपण टाईप करायचं. फॉर एक्झाम्पल इथं मी टाईप करतो गुड मॉर्निंग. इथं मी टाईप करतो गुड मॉर्निंग. ओके, इथं मी टाईप करतो गुड मॉर्निंग. तर सगळे गुड मॉर्निंगचे पोस्ट डिझाईन तुम्हाला दिसतात इथं. येस. बघा जसं जसं मी स्क्रोल करतोय तर गुड मॉर्निंग दिसतंय. ओके, सगळे गुड मॉर्निंगचे टेम्पलेट इथं आलेले आहेत. ओके, याच्यात काही फ्री आहेत काही प्रो आहेत. याच्यात काही प्रो आहे बघा, खाली प्रो लिहिले. प्रो म्हणजे प्रीमियम म्हणजे पेड. आणि काही ठिकाणी फ्री येणार आहे, काही ठिकाणी फ्री येणार आहे. आता सगळे प्रीमियम दिसत आहे बघा, हे फ्री आहे. दिसतंय फ्री. ओके, अजून खाली गेल्यात तर काही फ्री आणि काही प्रो असे दोन्ही आपल्याला दिसणार आहेत. ओके, असे दोन्ही आपल्याला दिसणार आहेत. यातलं जे आवडेल ते घेऊ शकता. ओके, जे आवडेल ते घेऊ शकता. ओके, सो मला इथं फ्री एखादं घ्यायचंय. लेट्स से हे फ्री दिसतंय मला आणि एखादं फ्री आपण इथं घेऊयात. ओके, एखादं फ्री टेम्पलेट आपण इथं घेऊयात. सो लेट्स से एक दिसतंय. सो जे मला आवडलं त्याच्यावर मी क्लिक केलं आणि इथं ते डिझाईन आलं. दिसतंय सगळ्यांना डिझाईन आलेलं? कुठं होतो मी? डिझाईन मध्ये होतो. जे डिझाईन मला आवडलं त्या डिझाईनवर क्लिक केलं आणि इथं एक डिझाईन आलं. दुसरं डिझाईन आवडलं तर त्याच्यावर दुसऱ्यावर क्लिक करा. दुसरं डिझाईन आवडलं तर त्याच्यावर क्लिक करा. तिसरं आवडलं तर तिसऱ्यावर क्लिक करा. ओके, सो जे डिझाईन आवडेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. जे डिझाईन तुम्हाला आवडेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि पुढे जाऊ शकता. दिसतंय? फक्त बघा की हे पेड आहे का फ्री आहे. प्रो लिहिलंय, प्रो म्हणजे पेड आणि त्याच्या खाली काही नाहीये, ते आहे फ्री. ओके, सो एक डिझाईन आपण इथं फायनल करूयात. लेट्स से डिझाईन तुम्हाला दिसलं पण पाहिजे. ओके, समजतंय डिझाईन कसे घेतोय आपण ते समजतंय सगळ्यांना? येस, टाईप येस. कोणत्याही डिझाईनवर क्लिक करा ते डिझाईन येईल, आधीचं निघून जाईल. कोणत्याही डिझाईनवर क्लिक करा ते येईल, आधीचं निघून जाईल. गुड मॉर्निंग नकोय तर मोटिवेशनल हवंय तर टाईप करा मोटिवेशनल कोट. मोटिवेशनल कोट. तर जे मोटिवेशनल कोट असतात ते इथं येतील. ओके, मोटिवेशनल कोट्स जे असतात ते येईल. सो जे पाहिजे ते आपण फक्त टाईप करायचं आणि ते ऑटोमॅटिकली इथं येऊन जातं. ओके, दिसतंय? येस. सो भरपूर कोड्स इथं आहेत आणि बघा तुम्ही बघू शकता. ओके, आता काय करायचंय? आता मला काही चेंजेस समजा करायचे. आता मला काही चेंजेस करायचे तर काय करायचं? जास्त डोकं नाही लावायचं. ओके, जास्त डोकं नाही लावायचं. जे ऑलरेडी इथं आहे ना त्याच्यावर क्लिक करायचं आणि टेक्स्ट चेंज करायचं. जे ऑलरेडी इथं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि टेक्स्ट चेंज करायचं. फॉर एक्झाम्पल बघा इथं मध्ये टेक्स्ट दिसतोय. ओके, मधल्या टेक्स्टवर मी क्लिक करतोय आणि इथं मी टाईप करतोय लाईफ, LIFE LONG लर्नर. दिसतंय? काय केलं? जे आधीचं टेक्स्ट होतं ते इथे मी टाईप केलं. किंवा मी इथं टाईप करू शकतो आय एम लर्निंग डिजिटल मार्केटिंग फ्रॉम डिजिटल आझादी. दिसतंय? सो जे मला सांगायचं ते मी टाईप केलं. त्याच्यावर क्लिक करा, आधीचं टेक्स्ट डिलीट करा आणि टाईप करा फक्त. सिम्पल, बाकी काही करायचं नाही. तसंच त्याच्या खाली पण टेक्स्ट आहे, त्याला मला चेंज करायचंय. समजा मला इथं माझं नाव लिहायचं, लेट्स से ओमकार गायकवाड. सिंपल. काम होतंय का आपलं? येस और नो? काम होतंय आपलं? येस और नो? येस, व्हेरी गुड. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि मग काय करायचं? मग याला डाउनलोड करायचं. मग काय करायचं? याला डाउनलोड करायचं. वरती उजव्या बाजूला शेअरचं बटन आहे. वरती उजव्या बाजूला शेअरचं बटन आहे, शेअर. शेअरवर क्लिक केलं तर इथं तुम्हाला डाउनलोडचं बटन दिसेल. डाउनलोड. शेअरवर क्लिक केलं तर खाली डाउनलोडचं बटन दिसेल. फ्री टेम्पलेट घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही. डाउनलोडवर क्लिक करा. पुन्हा एकदा डाउनलोडवर क्लिक करा. दुसऱ्यांदा पण डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. PNG फॉर्मॅटमध्ये येतं ते. PNG लिहिलं इथं, PNG. पुन्हा एकदा डाउनलोड करा आणि त्याला सेव्ह करा. त्याला तुमच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करा आणि ओपन करा. ओके, जसं की मी आता सेव्ह केलं.
त्याला ओपन करून बघूयात आपण कसं दिसतंय. ओके, स्क्रीन शेअर करून तुम्हाला दाखवतो कसं दिसतंय बघा. इज इट ओके? काम चालेल आपलं? इज इट माइंड ब्लोईंग? डिझायनिंग नाही, क्रिएशन. इट इज नॉट डिझायनिंग, इट इज क्रिएशन. इज इट माइंड ब्लोईंग? एवढं सिम्पल आहे. इट्स अ सिम्पल. ज्यांना सिम्पल वाटतं टाईप करा सिम्पल, टाईप करा सिम्पल. इट्स सिम्पल. आणि या सिंपल मेथडनी आपण अजून चांगल्या क्वालिटीचे देखील कॉन्टेंट इथं क्रिएट करू शकतो. टाईप सिंपल. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. ओके, येस. आणि मग कोणतंही कोड घेऊन तुम्ही याला क्रिएट करू शकता. पुन्हा एकदा दाखवतो मी शॉर्टमध्ये, पुन्हा एकदा दाखवतो काय केलं. प्रोसेस पुन्हा एकदा दाखवतो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. ओके, लक्ष द्या इकडे. ओके, हिअर वी गो. पुन्हा एकदा बघा इथं. डोंट वरी. सी, मी काय केलं पुन्हा एकदा दाखवतो. कॅनवा ओपन केलो, आपण कॅनवामध्ये आलो. ओके, इथं कॅनवामध्ये मी पुन्हा येतो. मला काय पाहिजे होतं, इंस्टाग्राम पोस्ट किंवा सोशल मीडिया पोस्ट पण इथं आहे. सोशल मीडिया पोस्ट पण तुम्ही बघू शकता. सोशल मीडिया पोस्टवर क्लिक केलं की इंस्टाग्राम स्टोरी, इंस्टाग्राम पोस्ट आणि ते सगळं विचारतं. लेट्स से इंस्टाग्राम पोस्ट घेतली होती मगाची. सोशल मीडिया कुठलीही घेऊ शकता, इंस्टाग्राम पोस्ट. ओके, इंस्टाग्राम पोस्ट घेतली. टेम्पलेट पाहिजे मला. कुठलं पाहिजे टेम्पलेट? फक्त टाईप करा तुमचा जो विचार आहे तो, फक्त टाईप करा. ओके, लेट्स से मी इथं टाईप करतो गुड नाईट. गुड नाईट कोट. ओके, तर गुड नाईटचं आलं का इथे? दिसतंय गुड नाईट. ओके, गुड नाईट पण येईल. अजून काय करायचंय मला? लेट्स से फादर्स डे टाकूयात. ओके, फादर्स डे. समजा फादर्स डे मला पाहिजे, तर फादर्स डे टाईप केलं. दिसतं इथं फादर्स डेच्या पोस्ट. काही प्रो आहेत बघा, काही प्रो येतील, काही फ्री येतील. सो हे आलं फ्री. आलं फ्रीवालं हॅपी फादर्स डे. दिसतंय, ऑलरेडी लिहिलंय. ओके, वरती फक्त नाव चेंज कर दो. ओमकार गायकवाड. लेट्स से वरती नाव चेंज केलं. दिसतंय सगळ्यांना नाव थोडक्यात चेंज केलं. एकदम बारीक आहे बघा इथे. काही नाही केलं, फक्त नाव चेंज केलं. खाली फादर्स डे आहे तसंच आहे. खाली मेसेज आहे तसाच आहे. मी काही चेंज नाही केलं. ओके, फक्त फादर्स डे टाकलं, वरती नाव टाकलं. इनफ आहे, एवढी पोस्ट इनफ आहे. डाउनलोड करूयात. कसं? उजव्या बाजूला शेअर करा. शेअरवर क्लिक केल्यानंतर डाउनलोडवर क्लिक करा. पीएनजी फॉर्मॅटमध्ये इमेज येणार आहे. पीएनजी फॉर्मॅटमध्ये इमेज येणार आहे. काही करायचं नाही, फक्त डाउनलोडवर क्लिक करायचं. फक्त डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. ओके, आणि ही पोस्ट चेक करा. म्हणजे पोस्ट चेक करूयात आपण पुन्हा एकदा. दाखवतो मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून. दिसतीये पोस्ट? येस, चांगली आहे. काम चालेल आपलं? येस ऑर नो? व्हेरी गुड. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं, या पद्धतीने आपल्याला बाकीच्या पण पोस्ट बनवायच्या आहेत. ओके, जमेल बनवायला? जमेल बनवायला? येस ऑर नो? आणि बनवल्यानंतर काय करायचंय? बनवल्यानंतर काय करायचंय? सगळ्यांनी टाईप करा येस. बनवल्यानंतर काय करायचंय? येस. बनवल्यानंतर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्याला शेअर करायचं. बनवल्यानंतर तुम्हाला त्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करायचं. ओके, शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.